काय बरं अजून आली नाही राधिका, किती उशीर झाला. आणि राधिका येईल ग. ते आपलं किराणा दुकान आहे ना, तिथून मी जरा काही सामान मागवलं होतं, म्हणजे शेविंग क्रीम वगैरे. तो अजून नाही आला डिलिव्हरीवाला. येईल येईल येईल. हल्ली त्यांना भारी कामं असतात बरं डिलिव्हरी बॉईज ना. राधिकानी यायला पाहिजे का नाही. आओ यहाँ से आओ. आली का? ये राधिका ये. का ग बाई दादा इधर रखो. ते का बरं केवढा उशीर केला राधिका तू. आई अहो ते खरेदी करायची होती ना, दिवाळीची सगळ्यांना गिफ्ट द्यायचे आहेत ना, म्हणून उशीर झाला. आणि खूप ट्रॅफिक होता आई. उशीर झाला बाई. अथर्व वाट पाहत आहे ना. मला कल्पना आहे त्याला भूक लागली असेल. नाही तर मी का. असं करते आई, फ्रेश होऊन येते. हा ये बरं लवकर. आई ग शिवा. आई मी काय म्हणतो, जरा मला सरबत दे ना करून. जेवूनच घे ना, जेवण तयार आहे ना. नाही बाबा आले की जेवतो ना. आता जरा सरबत प्यावं असं वाटतंय. आता चहा घेतला का नाही तू. हे उकडतंय म्हणून जाते. तू नमके दिली पाहिजे. अथर्व सारखा करत आहे आता. कधी चहा कधी सरबत. छान कर हा, मस्त गार एकदम. बरोबर सर. अरे आलास का दादा. काय किती वेळ. हा हो. किती झाले पैसे. 180 रुपये. 180 का देतो. हा 180 रुपये. आला का. हो हो घे ठेवते हा सरबत घे. हो हो. अरे अच्छा काल रे. नाही हे सुट्टे नाही आहेत ग. किती झाले. 180. 80. मागडे सुटे नाही येत. राधिका आई अगं नको कशाला उगीच. राहू दे ना, मी त्याला नंतर देतो. का बरं घेन त्याकडनं. राधिका पहा बरं तिकडे असतील ना सुटे. पहा ना. आई असं तिच्या पर्सला हात लावणं बरं वाटतं का. हा स्वतःच्या बायकोच्याच पर्सला हात लावत आहे ना, दुसरं कोणाचं नाही ना. पहा ना असतील ना सुटे. बरं सापडले का रे. नाही नाही सापडतंय ना. अरे काल नाही काही नाही. झालं देतोच हा पैसे. हे घे उरलेले नंतर देतो. हा ठीक. आलं रे. का ठेवलं तू. हा ते पाकिटातलं का ठेवलं तू. नाही कुठे काय अगं ते ते काही नाही आपलं पाव दे ना. ते अगं हे बघ ते काय काही नाही. सिनेमाची तिकीट वाटतायत का. सिनेमाची तिकीट आहेत का. हो सिनेमाची तिकीट. ती राधिकाच्या पर्स मधून निघाली का. हा असतील की काय आपल्याला काय. राहू दे राहू दे. याचा अर्थ काय होते. आई आता प्लीज तू आता येतनं उगीच असा अर्थ काढू नकोस की ती कुणाबरोबर तरी म्हणजे सौमित्र वगैरे बरोबर कुठे पिक्चरला गेली असेल ना. कशाला. ती तर मला म्हणली की मी कामासाठी गेले होते म्हणून लेट झाला. हा तेच तर मग राधिका. आई आई आता नको कशाला उगीच. नाही मला विचारू दे तिला कामामुळे लेट झाला का सिनेमामुळे लेट झाला. राधिका असं बरोबर नाही वाटत. नको विचारू सुगीस आई. मला नाही आवडलं. राधिका एक खोटं बोलू लागली का. नाही असं नसेल आई. असू सोड. राधिका अब आएगा मजा. अब पिक्चर शुरू हो गई. आता बघा. राधिका आई, नको कशाला. सरिता अरे यार हे कुठे आले आता बाबांसमोर जर आई काही बोलली तर बाबा राधिकाची बाजू घेऊन आईसोबत भांडणार. त्यांच्या समोर हा तमाशा नको. अगं बघत काय बसले. घे ना हे. तोड पाडणार का आता. हात दुखत आले पाहिजे. हे रे खाली बोलवायचं ना. हो आता बाजारातच बोलवतो तुला. कसं पाणी देत. आई ग. हे काय शेविंग क्रीम वगैरे कशाला. ते मी मागवलं बाबा. तू का बरं. आमचं सामान चालत नाही का तुला.
नाही तसं नाही, ते माझ्या ब्रँडचं तुम्हाला चाललं नसतं म्हणून. ब्रँड वापरतो. आमच्या जमान्याला ब्रँडच राहत नाही. काहून बरं बोलू नाही दिलं मला? या काय नको ना आता उगीच, कशाला इशू बाबांसमोर? हा, काही गरज नाही ना विनाकारण. आणि हे बघ कसं आहे ना, सौमित्र आमचा इतका चांगला मित्र आहे, तर आपण उगीच संशय घ्यायचा का असा? तेही बरोबर आहे, असं नाही करायला पाहिजे. नाही नाही पण हर्ट झालंच आहे मला, हर्ट होणारच ना आई मी. पण ठीक आहे, आपली राधिका साधी भोळी, बरोबर. सौमित्राला नको कळायला. हा, मी आमचं नातं कसं आहे माहितीये ना त्याला, तरी कसं वागतोय तो, वाईटच वाटणार ना मला. जाऊ दे, सोडा हे सगळे ना माझ्या नशिबाचे भोग आहेत सगळे, ते मलाच भोगावे लागणार. तू नको पडूस त्याच्याबद्दल. नाही असं तू सांगू प्लीज. काहून बरं राधिकाने असं केलं? तिला समजायला पाहिजे ना. आणि मग शेवटी काय होतं? काय होतं? ते सगळेजण पुन्हा एकत्र राहायला लागतात. कशी होती गोष्ट? हो एकदम बढिया. बढिया होती ना. बस आता झालं हं? आता नाही गोष्ट सांगणार, आता एकदम रात्री गोष्ट सांगणार आहे मी तुला. चल आता जेवायचंय ना आपल्याला, हातपाय तोंड धुवून घे. हा आई तू खाऊन त्यावेळी मला सांगणार ना? हो सांगणार, आधी जा तर. सुनबाई येऊ? बाबा या ना. अगं तू लिस्ट दिली होती ना, त्याप्रमाणे सामान आणून दिलं. बाबा उगीच तुम्हाला त्रास दिला. आज कसला, माझे पाय मोकळे झाले. अरे अथर्व, मी नाना आजोबांकडे की नाही माझा पेन विसरलोय. पटकन जाऊन घेऊन येतोस का? हो. पटापट. चल चल चल, पळ पळ पळ. सुनबाई, अथर्वला मुद्दामच पाठवलं मी. का बाबा? मला बोलायचं तुझ्याशी. काय? अजूनही गुरुचं लक्षण काही बरं दिसत नाही. म्हणजे? गुरु की नाही खोटं खोटं वागतोय, म्हणजे मनात चोर असल्यासारखं. त्यांच्या मनासारखं काहीच घडत नाहीये ना. मुद्दाम कुरघोड्या करणारच. तेच सांगतोय मी तुला, सावध राहा, सतर्क राहा. बाबा मी सावधच आहे, म्हणूनच छन्याला सांगितलंय यांच्या मागावर राहायला. आणि मला खात्री आहे बाबा की ती नाही काही सांगणार. हो तेच सांगायला आलो मी तुला. तिच्यावर फार विसंबून राहू नको. बैताड पोट्टी आहे ती. आणि शेवटी काय, उंदराला मांजर साक्ष. अगं वेळ आल्यावर ती त्याचीच साथ देईल. म्हणून म्हणतो शांतपणे विचार कर, नंतर पाऊल टाक. चल जेवायला वाटतेस ना? हो. ये. तेव्हा पहिल्यांदा गेलो होतो ना रे अमेरिकेत, त्यामुळे अमेरिकन ऍक्सेंट कळायला एकदम जड जायचा. मराठी मीडियम डायरेक्ट तिकडे गेलो. तर कसिनो मध्ये होतो मी, त्याची डीलर होती, ती सारखी मला विचारत होती हाऊ आर यू. मला काय कळे नाही, काय एकदम अशी खुन्नस देऊन हाऊ आर यू म्हणते. नाही आय डोंट वॉन्ट टू प्ले. हाऊ आर यू काय ऑर्डर करते बाबा, मला नाही कळायचं, आय डोंट वॉन्ट टू प्ले. मग मला कळलं थोड्या वेळाने, ती म्हणत होती हाऊ ओल्ड आर यू. हसला काय झालंय? हसता असं केलं ना मी. काय झालंय? काय जेवला पण नाही नीट? काय डाएटवर वगैरे की काय? नाही असं काही नाही रे, आज थोडी भूक कमी होती, म्हणजे नव्हती बरोबर. तुला भूक नव्हती? प्रॉब्लेम आहे. आपण जाऊया का? चल ना. नाही काहीतरी झालंय, काहीतरी झालंय. काय गडबड आहे? काय बोल, मनात जे येते ते बोल, शेअर कर माझ्याशी. सम्या हसणार नसेल तर सांगतो. काय? सॉरी तुझा चेहरा असा आहे ना की तू या चेहऱ्याने येऊन मला मी आलो असं जरी बोललास तरी तेवढंच हसू येईल मला. मी जातोय. काय मी आलो म्हणजे? ए जेनी बद्दल बोलायचंय. आओ 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 बाबा, सौमित्र इज रेडी. बोला काय बोलायचंय?
सम्या तुला सगळं कळतं ना, मग सिरियस हो ना प्लीज. थांब जरा. होतोय सिरियस. अरे होतोय ना सिरियस. जरा थांब. मला तू आहेस ना समोर. थांब. आता मी ठरवलं. येस सिरियस. नक्की. सिरियस. आता खरंच सिरियस बोल. ऍक्च्युली काही दिवसांपासून, म्हणजे राधिका वहिनींचा ऍक्सिडेंट झालं होतं आणि त्या हॉस्पिटलमध्ये होत्या त्या दिवसापासून मी आणि जेनी आम्ही एकमेकांशी बोलायला लागलो. म्हणजे आधी बोलायचो, पण आता बोलायला लागलो आम्ही. असं जास्त बोलायला लागलो आम्ही एकमेकांशी. चांगलं आहे की. म्हणजे कसं आहे की आधी आम्ही ऑफिसमध्ये मी तिला ऑफिसचा कलिग अशी मी तिला ओळखत होतो. आता मी तिला एक क्लोज फ्रेंड म्हणून म्हणजे ती मला कळायला लागली. काय कळलंय? ती खूप छान आहे, म्हणजे हुशार आहे, चांगली आहे, इमोशनल आहे, केअरिंग आहे आणि कधी वेळ आली तर ती अशी स्ट्रेट फॉरवर्ड पण आहे. आणि मला ना प्रत्येक गोष्टी तिच्या बरोबर शेअर करायला आवडतात. म्हणजे तिच्या बरोबर बोलावंसं वाटतं, तिला पण माझ्या बरोबर गप्पा माराव्या वाटतात. म्हणजे आम्ही छान बोलतो, आम्ही बोलतो एकमेकांशी. प्रॉब्लेम काय? जेनीची आई तिचा फोन आला होता. तुला? जेनीला. ओके. जेनीची आई गोव्यात राहते आणि तिने जेनीसाठी काही प्रोस्पेक्ट लग्नासाठी, म्हणजे काही मुलं बघितली आहेत. म्हणून जेनीला ती गोव्यात बोलवत होती आणि जेनीने मला सांगितलं की ती गोव्याला जाणार आहे. ओ असं आहे का? तुला पण वाटतं ना हा मॅटर सिरियस आहे? सिरियस आहे. म्हणजे प्रेमात पडलायस तू जेनीच्या? तुला कळलं नाही आणि मला कळतंय आधी. अच्छा त्याच्या प्रेमात काही मी बोलतो फक्त एकमेकांशी प्रेमात असं. बरं मला एक सांग. आत्ताच तू म्हणालास ना की आधी माझी ती फक्त ऑफिस मध्ये कलिग होती, एम्प्लॉई होती. बरं, मग तिने एक कलिग म्हणून किंवा एक एम्प्लॉई म्हणून जर तुला सांगितलं असतं की मी गोव्याला जाते, आईने माझ्यासाठी काय लग्नाची काय स्थळ वगैरे बघितली, तर एवढा डिस्टर्ब झाला असतास तू? हो म्हणजे हो. आता पण ऑफिस कलिग म्हणूनच गेली आहे ना. एक मिनिट खोटं बोलू नकोस आनंद. खोटं नाही बोलायचं. निदान स्वतःच्या मनाशी तरी खरं बोल यार. आणि प्रॉब्लेम काय मान्य करायला? तू प्रेमात आहेस तर आहेस, एवढं काय त्यात? ते बघ बुजू, मैत्री आणि प्रेम याच्यामध्ये एक थिन लाईन असते, ती ओळखता यायला पाहिजे ना. अरे म्हणजे काय, नाहीतर तिच्याच लग्नात बेस्ट मॅन म्हणून उभा राहशील. नाही जा लवकर गुज्जूबाई, नाही तर बघ माझ्याकडे. काही माणसांच्या आयुष्यात फक्त बेस्ट मॅन एवढंच असतं. राधाचा मी बेस्ट मॅन, बस. तुला पण बेस्ट मॅन राहायचंय का? नाही मग नको करूस प्रपोज. नाही करू प्रपोज तिला. मी समजा प्रपोज केलं तिला तर ती मला असं ती हो म्हणेल का मला? ए गुज्जूबाई, काय फालतू विचार करतो? अरे हे महत्वाचं नाहीये बाबा. ये तेरा ये बहुत बढ़िया है. अरे किती गोड माणूस आहेस तू, तुला का कोणी नाही म्हणेल यार. अरे हो म्हणणार ते डेफिनेटली. जा बिंदास कर प्रपोज. हिम्मत नाही होत रे. हिम्मत? बरं चल आपण प्रॅक्टिस करूया. मी तुला ट्रेनिंग देतो मस्तपैकी. समजा मी जेनी,
समजा मी जेनी आहे, तू आनंद आहेस. प्रपोज कर मला. हा, प्रपोज कर. ओके, मी जेनी आहे. हॅलो आनंद सर, हाऊ आर यू? नाही नाही, तुला बघून कसं येणार आहे जॅनीचं फील? वेळाच की काय डॅडी तू सो हँडसम सर. अरे बरं तर माझ्याकडे बघून नको करूस बाबा, समोर बघ जेनी. तू मला प्रपोज करून दाखव, बस. कसं करणार आहेस? जॅनी बरोबर. हा, बोल पुढे. ए जॅनी, जॅनी नाही होत रे, ती समोर नाही तरी बोलू शकत नाही. ती समोर असेल तर कशी हिंमत येणार यार? हे बघ, मुळात आहे ना, प्रपोज करताना असं नजर नाही चोरायची. आता असं इकडे तिकडे ए जेनी पे जेनी वगैरे काही नाही. हे बघ, प्रपोज करताना आय कॉन्टॅक्ट महत्वाचा असतो. असे सरळ डोळ्यात डोळे घालायचे, डोळ्यात प्रेम आणायचं. ते आहेच, आपोआप येईलच जेनीकडे बघितल्यावर. सो डोळ्यात डोळे घालायचे आणि सरळ म्हणायचं, मला खूप आवडतेस, आय लव्ह यू. एवढं सोपं आहे? मग आहे. ते कळतं तुला? मग तुला जी व्यक्ती आवडते तिला जाऊन सांग ना हेच. असंच. खूप उशीर झालाय, जास्त उशीर करू नकोस. इट्स टू लेट. अरे माझ्यात नाहीये हिंमत, पण तुझ्यात आहे ना कॉन्फिडन्स. जाऊन सांग ना, मग कळतं तुला कसं सांगायचं ते. इट्स ऑलरेडी टू लेट. चला घरी जायला पाहिजे. सगळ्या अरे चिडतो काय? अरे यार गुज्जूबाई, तुझं इट्स ऑलरेडी टू लेट. उशीर झालाय खूप. यार, नेमकी ऐन वेळेला बाबा तिथे आले. ते तर आईच्या मनात सौमित्राविषयी नक्कीच आडी निर्माण करता आलीच. शनाय, हा बोल बच्चा. बच्चा बिच्चा गेला खड्ड्यात. ओके, सॉरी. सॉरी काय? दुपारी एवढा ऍटिट्यूड देऊन कुठे गेला होतास? अगं ते मी म्हंटल ना, मी महत्वाचं काम होतं, असं तुला आत्ता सांगता येण्यासारखं नव्हतं. महत्वाचं काम? इतकं काय महत्वाचं काम होतं रे? आणि मलाही नाही सांगितलंस ते. ते झालं तर सांगेन ना मी तुला. नाही यार गॅरी, मला आत्ताच्या आत्ता सांग. खूप झालं. बरं ऐक, मी तुला सांगतो, पण प्रॉमिस मी कुठेही पचकू नकोस. ओके? मी आईच्या मनात राधिका आणि सौमित्र विषयी काहीतरी संशय निर्माण करायचा प्रयत्न करतोय. व्हॉट? दॅट इज सो चीप गॅरी. काय चीप? ए शनाया, तूच असा विचार करायला लागले तर मग आपलं कसं जुळणार आहे? हे सगळं आपल्यासाठी करतोय ना मी. हा, म्हणजे आपल्या दोघांसाठी हे ओके. आणि चीप यासाठी म्हणले मी, कारण सौमित्राला पण काहीतरी चॉईस पाहिजे ना. पर बाय द वे, तू काय प्लॅन केलास आणि काय प्लॅन नाही झाला? काहीतरी यू वर सेइंग. ऍक्च्युअली काय प्लॅन होता? कधी चहा कधी सरबत. छान करा, मस्त गार एकदम. सापडले का रे? नाही सापडत आहे. आणि याचा अर्थ काय होते? आई आता प्लीज, तू आता येतं उगीच असा अर्थ काढू नकोस की ती कुणाबरोबर तरी, म्हणजे सौमित्र वगैरे बरोबर कुठे पिक्चरला गेली असेल. म्हणजे काय होईल, हळूहळू आईच्या मनातून राधिका उतरत जाईल आणि एकदा सौमित्र दुरावला गेला ना की बस आपला फायदाच आहे ना. राधिका एकटी पडेल. सॉलिड प्लॅन आहे यार गॅरी, मस्तच. तेच सांगतोय ना बच्चा तुला, हे सगळं आपल्यासाठी करतोय, पण तुला ना धीरच नाही. बरं असो, बाकी सगळं तुला उद्या सांगतो मी. हा, आता मला बोलवतील कुठल्या क्षणी जेवायला. चल बाय, मी ठेवतो. बाय. ओके लव, बाय. सॉरी गॅरी, तुझे कुठलेच प्लॅन आता सक्सेसफुल होणार नाहीयेत. कारण मी हाही प्लॅन गुड फॉर नथिंग राधिकाला सांगणार आहे की तू तिच्या आणि सौमित्राच्या नावाने ती तिकीट तिच्या पर्समध्ये ठेवलीस.
जस्ट वेट अँड वॉच.